लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. आता बातमी आहे ती म्हणजे बहुमताच्या काठावर अडकलेल्या थलपती विजय यांना तामिळनाडूच्या राज्यपालांनी निमंत्रण दिलेलं नाही. त्यामुळे तामिळनाडूमध्ये सत्ता स्थापना लांबली आहे. दुसरीकडे डीएमके आणि एआयडीएमके हे दोन्ही विरोधी पक्ष एकत्र येत आहेत की काय अशी देखील चर्चा आहे. बघूयात. टीव्हीके पक्षाचे सर्वाधिक 108 आमदार जिंकूनही राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी थलपती विजय यांना सत्ता स्थापनेचं निमंत्रण दिलेलं नाही. दुसऱ्यांदा थलपती यांनी राज्यपालांची भेट घेतली, पण बहुमताचं 118 आमदारांचं संख्याबळाचं पत्र मिळेपर्यंत राज्यपाल थलपती यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ देणार नाहीत अशी माहिती आहे. थलपती विजय यांच्याकडे त्यांच्या स्वतःच्या टीव्हीके पक्षाचे 108 आमदार आहेत. काँग्रेसनं डीएमके सोबतची आघाडी तोडून टीव्हीकेला पाठिंबा दिला. काँग्रेसचे 5 आमदार आहेत, त्यामुळे थलपती यांच्याकडे 113 आमदार आहेत आणि बहुमताचा आकडा आहे 118. म्हणजेच 5 आमदार थलपती यांना कमी पडतायत. तमिळनाडूत स्थिर सरकार हवं, त्यामुळे 118च्या बहुमताचा आकडा सादर करेपर्यंत राज्यपाल थलपतींना सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण देणार नाहीत अशी सूत्रांची माहिती आहे. तर सर्वात मोठा पक्ष म्हणून आत्तापर्यंतच्या परंपरेप्रमाणे राज्यपालांनी थलपतींना संधी द्यावी, मग ते विधानसभेत बहुमत सिद्ध करतील असं विरोधकांचं मत आहे. त्यांना सर्वाधिक मोठा पक्ष म्हणून लोकांनी निवडून दिलं 108 जागा, पण बहुमतासाठी त्यांना साधारण अजून 8 ते 9 जागा कमी पडत आहेत. काँग्रेस पक्षाला 5 जागा आहेत, पीएमके पक्षाला 4 जागा आहेत. आता या सगळ्यांनी मिळून जर टीव्हीकेच्या मागे उभे राहिले तर सरकार बनू शकेल. पण भारतीय जनता पक्षाचे राज्यपाल जे तिथे आहेत, राजेंद्र आर्लेकर म्हणून, त्याने अत्यंत आडमुठी भूमिका घेतलेली आहे. मोठा पक्ष, सर्वाधिक मोठा पक्ष असताना सुद्धा त्यांनी टीव्हीकेला सत्ता स्थापनेचं आमंत्रण दिलं नाही. हे लक्षात घ्या. हे घटनात्मक दृष्ट्या अत्यंत चुकीचं आहे. तुम्ही भंपक आणि खोटारडे आहात. तामिळनाडूमध्ये बहुमतासाठी टीव्हीकेकडे पूर्ण आकडेवारी नाही. ज्या क्षणी ते आमदारांचं समर्थनपत्र राज्यपालांना देतील, त्या क्षणी राज्यपाल थलपती विजय यांना शपथविधीसाठी बोलवतील. कुठल्याही राज्यपालाच्या विरुद्ध मंत्रिमंडळात, कुठल्याही मंत्रिमंडळात असलेलं एखादं सदस्य मी कशाने कॉमेंट करू शकतो, काय बोलू शकतो मी? त्यांना त्याच्यात काय नियमात काय असेल त्याप्रमाणे होईल. दुसरीकडे एकमेकांचे विरोधक डीएमके आणि एआयडीएमके यांची नवी आघाडी तयार होणार का अशी ही चर्चा आहे. टीव्हीकेकडे बहुमत जुळत नसल्यामुळे डीएमके आणि एआयडीएमके हे दोन्ही पक्ष एकत्रित येऊन सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न करत असल्याची ही चर्चा आहे. डीएमकेनं अशा आघाडीसाठी कोणतीही बोलणी झाली नसल्याचं म्हटलंय, पण तशी आघाडी झाली तरीही या दोघांकडेही बहुमताची 118ची मॅजिक फिगर नाही. स्टॅलिन यांच्या डीएमकेकडे 59 आमदार आहेत आणि एआयडीएमकेकडे 47 आमदार आहेत. डीएमके आघाडीकडे व्हीसीकेचे 2 आमदार, सीपीआयएमचे 2 आमदार, सीपीआयचे 2, आययूएमएलचे 2 आणि डीएमएमकेचा 1 आमदार आहे. हा आकडा होतो 68 आमदारांचा. तर एआयडीएमके युतीत पीएमकेचे 4 आमदार, भाजपचा 1 आमदार, एएमएमके 1 आमदार असे एकूण 53 आमदार. अशी आघाडी झालीच तर मग 121चा आकडा होतो आणि सरकार तयार होऊ शकतं. पण 2019 मध्ये महाराष्ट्रात जसं झालं तसं तामिळनाडूत होणार की नाही हे राजकारणात कोणी सांगू शकणार नाही. पण एआयडीएमकेनं आपल्या आमदारांना रिसॉर्टमध्ये ठेवलंय, त्यामुळे सत्ता समीकरणावरनं खलबतं सुरू असल्याचं बोललं जातंय. एआयडीएमके पक्षातील अर्ध्याहून अधिक आमदारांचं मत आहे की थलपती विजय यांच्या टीव्हीके सोबत सत्ता स्थापन करावी. एआयडीएमके पक्षातील 25हून अधिक आमदारांना पुदुच्चेरीच्या रिसॉर्टवरती नेण्यात आलंय. पक्षात फूट पडण्याची चर्चा सुरू असतानाच आमदारांना रिसॉर्टवरती ठेवण्यात आल्याचं कळतंय. दोन वर्षांआधी तयार झालेल्या टीव्हीकेकडे तब्बल 108 आमदार आहेत, पण थलपती बहुमतापासून 10 आमदार दूर आहेत. आता काँग्रेस मदतीला आली असली तरी 5 आमदार कमी पडत आहेत. त्यातच थलपतींचा शपथविधी सोहळा लांबलाय. सीपीआय आणि आययूएमएल सारख्या छोट्या पक्षांनी अद्याप भूमिका स्पष्ट केलेली नाही. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. लग्न ठरलं?
जमलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.